पोलीस ठाणे वाठोडा येथे दिनांक 24/7/24ला फिर्यादी नामे किसन बंजारे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात कलम 103(1) भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। यामध्ये फिर्यादीचा भाऊ मनोज बंगाली बंजारे वय 28 वर्ष राहणार प्रजापतीनगर झोपडपट्टी च्या एरियात राहत होता आणि हा मरण पावला होता आणि आपण अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता। नमूद गुन्ह्याच्या तपासात माननीय DCP साहेब, माननीय ACP साहेब चक्करदरा तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाठोडा यांच्या मार्गदर्शनात आम्ही तसेच आमच्या तपास पथकाच्या दोन्ही टीमांनी नमूद घटनास्थळाच्या आजूबाजूला वस्तीमध्ये विचारपूस करून लोकांकडून माहिती घेतली असता अशी माहिती भेटली की एका व्यक्तीला नमूद ठिकाणी सकाळच्या दरम्यान काही इसम ये जा करत असताना दिसले होते। त्यावरून आम्ही त्याचे बयान नोंदवले आणि त्यामध्ये असं निष्पन्न झालं की सदर ठिकाणी ब्रिजचे काम चालू असून त्या ब्रिजच्या ठिकाणी काम करणारा एक गार्ड आणि त्या ठिकाणी काही कचरा वेचायचं काम करणारे मुलं त्या ठिकाणी होते। त्यावरून आम्ही नमूद गुन्ह्याबाबत त्या विचारपूससाठी त्या गार्डला आणि तिथे काम करणाऱ्या एका मुलाला ताब्यात घेतलं आणि त्यांना विचारपूस केली असता गुन्ह्याच्या तपासादरम्यान असं निष्पन्न झालेली आहे की तो गार्ड आणि सदर ठिकाणी कचरा वेचण्याचं काम करणारा मुलगा हे त्या अंडर कन्स्ट्रक्शन ब्रिजच्या वर चढले होते आणि त्या ठिकाणी लोहा चोरी करण्याच्या उद्देशाने आणि त्यांनी वरतून काही लोह्याचे सलाखे एकत्र खाली फेकले आणि सदर ठिकाणी मयत इसम हा झोपलेला होता। तर ते वरून फेकलेले सलाखे त्याच्या अंगावर पडल्यामुळे सदर इसमाचे मृत्यू झाल्याचा आतापर्यंत तपासात निष्पन्न झालेला आहे। नमूद गुन्ह्यामध्ये आपण आशिष उर्फ लल्ला राजन कुमार तिवारी वय 26 वर्ष हा मूळचा मध्य प्रदेशातील राहणारा असून सध्या नेहरूनगर झोपडपट्टी प्रजापतीनगर या ठिकाणी राहतो आणि हा अंडर कन्स्ट्रक्शन बीचचा सिक्युरिटी गार्डचं काम करत आहे। आणि दुसरा आहे रिंकू उजागर सिंग राजपूत, याचं वय आहे 26 वर्ष आणि हा कचरा वेचण्याचं काम करतो आणि प्रजापतीनगर चौकात रेल्वे लाईनच्या आजूबाजूला हा राहत असतो। या आतापर्यंतच्या तपासामध्ये दोन्ही आरोपींचं यापूर्वीचं कोणतेही रेकॉर्ड असल्याचं दिसून आलेलं आहे।